विठ्ठल बरावा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवी बर पाप रखुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा पाप रखुमा देवी बर पाप रखुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कर्णमुळी सांगू आले गोष्टी जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूचे भेटी जवळ आले मृत्यूची भेटी जवळ आले मृत्यूची भेटी जवळ आले जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूचे भेटी जवळ आले मृत्यूच्या भेटी जवळ आले मृत्यूच्या भेटी जवळ आले आता माझ्या मना होय सावधान आता माझ्या मना होय सावधान
सावधान माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान पुण्याची जाण कार्यसिद्धी मुनियाचे दान काय सिद्धे मुनियाचे दान काय सिद्धे शेवटील घडी बुडतान लगे वेळ 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 साधावा तो काळ जवळी आला साधावा तो काळ जवळ आला साधावा तो काळ जवळ आला आता माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होय सावधान आता माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी ओम पुण्याची दान कार्य सिद्धी ओम पुण्याचे दान कार्य सिद्धी तुका म्हणे चिंती कुडची देवता कामने जिंदी कुडची देवता म्हणे चिंती कुडची देवता कामने जिंदी कुडची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या वाडावा भोवता शब्द मिथ्या वाडावा भोवता शब्द मिथ्या तुका म्हणे चिंती कुडची देवता कामने चिंते कुळेचे देवता म्हणे चिंती कुडची देवता तुका म्हणे चिंते कुळेचे देवता वारावा भोवता शब्द मिथ्या वाडावा भोवता शब्द मिथ्या वाडावा भोवता शब्द मिथ्या माझ्या मना होई सावधान होई सावधान माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान कार्य सिद्धी पुण्याची दान काय सिद्धे पुण्याची दान कार्य सिद्धी रखुमा जय जय विठोबा रखोबा ठोबा रखोबा जय विठोबा ठोबा रखोबा ठोबा रखोबा ठोबा रखोबा ठोबा जरा कर्ण मुडी जरा कर्ण मुडी सांगू आले गोष्ट जरा कर्ण मुडी जरा कर्ण मुडी जरा कर्ण मुडी सांगो आली गोष्टी जरा कर्ण मुडी 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 सांगू आले गोष्ट जरा कर्ण मुडी जरा कर्ण मुडी जरा कर्ण मुडी सांगो आली गोष्टी
मृत्यूची भेटी जवळी आली आता माझ्या मनात आता माझ्या मनात होई सावधान आता माझ्या मनात ओम पुण्याची दान कार्यसिद्धी ओम पुण्याची दान कार्यसिद्धी ओम पुण्याची दान कार्यसिद्धी दान कार्यसिद्धी ओम पुण्याची दानकारी सिद्धी ओम पुण्याची दान ओम पुण्याची दान कार्य सिद्धी ओम पुण्याची दान कार्य सिद्धी ओम पुण्याची
हरी पंढरीनाथ भगवान की जय, गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शक्ती मुक्ताबाई की जय, जो महाराज की जय, भाई सब संतान की जय, जरा कर्णमुडी सांगो आली गोष्टी, मृत्याची भेटी जवळी आली, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, शेवटील घडी बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, तुका म्हणे चिंती कुडीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलंकांक तेजोधिका मोदी वक्त्रम, खलानिशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यात्रय जननी देवाची, आद्यात्रय जननी देवाची, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्याची भेटी जवळी आली, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग, ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वज्रापेक्षा कठोर आणि प्रसंगी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत, असे संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणांचा आपल्या मनाला सावधानतेचा इशारा देणारा अभंग
सेवेसाठी उपस्थित केलाय. विठ्ठल विठाला 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 अभंगावर काही वेळा वाकडं बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की हरिभक्तवरण आदरणीय श्री शांताराम मुरलीधर काळे यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे श्री बस्तीराम शांताराम काळे, श्री रामदास शांताराम काळे, श्री विजय शांताराम काळे आणि सौभाग्यवती सुलोचना नामदेव साणप यांच्या मातोश्री वैकुंठवासी मातोश्री सुमनबाई काळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाची ही कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेसाठी त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून आजींची नातू असणारे आणि आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, आमचे परमार्थ स्नेही गुरुबंधू हरिभक्तवरण आदरणीय श्री सागर महाराज काळे महाराजांच्या आदेशातून तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. खरं म्हणजे पहिली चाल अशी झाली की मी कीर्तन नाही केलं तरी चालेल. मला वाटतं असं नाही, महाराज ऐकणाऱ्यांपैकी बऱ्याच जाणकार लोकांच्या मनात डुलत होत्या, काही गरजच शिल्लक राहिली नाही साहेब कीर्तन करण्याची. सुंदर चाल म्हटली. आमचे गुरुबंधू हरिभक्तवरण आदरणीय श्री राहुल महाराज डोंबरे, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, श्रीरंग महाराज कवडकर आहेत, हरिभक्तवरण आदरणीय श्री आमचे निवृत्ती बाबा आहेत चव्हाण, त्याचप्रमाणे अमोल महाराज पेल महाले, अभिषेक महाराज कवडकर, विठ्ठल महाराज, विक्रम महाराज, प्रदीप महाराज, दीपक महाराज, पंढरीनाथ महाराज, आमचे आळंदीचे सगळेच गुरुबंधू मंडळी आहेत. हार्मोनियम वादक बाबा, तबला वादक महाराज, विनयकरी महाराज आणि आपण सगळेच परिसरातून आलेले मातृहृदय, पितृहृदय, श्रोतृवर्ग, त्यात नाशिकहून आमच्यासोबत आलेले आमचे नारखेडे साहेब आणि आपण सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठाला 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 द्वितीय पुण्यस्मरणाची आजीबाईंची ही कीर्तन सेवा आहे. पुण्यस्मरण जरी द्वितीय असलं ना तरी कार्यक्रमाला उपस्थित मंडळी सगळी अद्वितीय आहेत. महाराजांच्या प्रेमापोटी सगळी अद्वितीय मंडळी द्वितीय पुण्यस्मरणाला उपस्थित आहेत. हे ज्या दिवशी एखाद्याची आई किंवा वडील देह ठेवतात त्या तिथीला पुत्राने काहीतरी कर्म केलं पाहिजे असा दंडक आपल्या शास्त्रानं घालून दिलाय. ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतात. माऊली म्हणतात का सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबाराय म्हणतात इतर पर्वकाळ कदाचित पुत्राच्या आयुष्यामध्ये पुन्हा फिरून येण्याची शक्यता आहे. काही पर्वकाळ पुत्राच्या आयुष्यामध्ये पुन्हा फिरून येतात, काही नित्य पर्व असतात, काही नैमित्तिक पर्व असतात. ऐका, काही पर्वकाळ दररोज येतात, काही पर्वकाळ 15 दिवसातून एकदा, काही महिन्यातून, काही 12 महिन्यातून, काही 12 वर्षातून, तर काही 60 वर्षातून एकदा येणारे पर्वकाळ आहेत. अगदी एका मिनिटात धावतं सांगतो. काही नित्य पर्व असतात, नित्य पर्व. दिवस संपणं आणि रात्र सुरू होणं याच्या मधला जो कालखंड आहे त्याला कोणता काळ म्हणतात? दिवस सुरू होणं आणि रात्र संपणं याच्या मधला काळ त्याला कोणता काळ म्हणतात? ब्रह्ममुहूर्त. बोलत जा. महाराज काय झालं, मी एका ठिकाणी असंच म्हटलं होतं, बोलत जा बोलत जा. आणि लोक म्हणतो मला कशा करता बोलवलंय? मला बोलण्याकरताच बोलवलंय. पण हे पहा, आपलं कीर्तन म्हणजे एकदम रिलॅक्स. तुम्ही कसेही बसा, हातपाय लांब सोडून बसलात चालेल, मोठा मंडप आहे, झोपलात तरी चालेल. मला कसे फक्त विचारलेल्या प्रश्नाची अधूनमधून उत्तरं देत जा आणि मध्ये उठून जाऊ नका. उठून जाणार करता सवलत आहे. महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिक हाफ तिकीट, ज्यांची हाफ तिकीट आहे, तुम्ही नाही ओरिजिनल, म्हणजे ज्यांना खरंच पायाचा त्रास वगैरे, त्या म्हाताऱ्या माणसांनी खुशाल पाय लांब सोडा. मी शब्दाने सुद्धा दुखवणार नाही. एवढंच नाही, फार भरून आलं, अवघडल्यागत झालं, उठून निघून जा, एक चक्कर मारून या, पुन्हा येऊन बसा, आपलं काही म्हणणं नाही. पण आमच्या पोपटाबांच्या भाषेत सांगतो, असं म्हणतात की कुसंगतीतून सुटावं, संसाराला विटावं, आत्मधन लुटावं, संतांना भेटावं, आणि हे नाही जमलं की मग उखडात डोकं कुटावं. आपलं उलट आहे. आपलं असं आहे, संसाराला नेटावं,
कर्ज आमचं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनात उठावं. तसं करू नका. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत चला. चुकलं तरी मी काही करणार नाही, कुठे सांगणार सुद्धा नाही. काळे वस्तीवर धरणगावला लोक चुकली ते नाही सांगणार. आता काल त्या ठाण्यात लोक चुकली सांगितलं अजून कोणाला? विठ्ठला ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. बाकीचे महाप्रसादाशिवाय जाऊ नका. काही नित्य पर्व असतात. नित्य पर्व रोज येणारे पर्व काळ आहेत. काही दिवस संपणं आणि रात्र सुरू होणं याच्या मधला जो काल असतो त्याला संधी काल म्हणतात. संध्याकाळ पण म्हणतो. शास्त्रदृष्ट्या तो संधी काल आहे. त्याच्यात संधी साधली जाते. कोणती? दिवस संपण्याची आणि रात्र सुरू होण्याची संधी त्या काळात साधली जाते, म्हणून तो संधी काल आहे. त्याचप्रमाणे रात्र संपणं आणि दिवस सुरू होणं याच्या मधला जो काळ आहे त्या काळाला प्रातःकाळ म्हणतात, सकाळ म्हणतात. तर तो सुद्धा संधी कालच आहे. महाराज त्याही काळात संधी साधली जाते. कोणती? रात्र संपण्याची आणि दिवस सुरू होण्याची संधी त्या काळामध्ये साधली जाते, म्हणून तो सुद्धा शास्त्रदृष्टीनं संधी कालच आहे. आणि हा जो संधी काल आहे सकाळचा किंवा सायंकाळचा, हा संधी काळ म्हणजे शास्त्रदृष्टीनं फार मोठा पर्व काळ आहे. आणि त्या पर्व काळाला विशेष अशा प्रकारची साधना केली पाहिजे असा दंडक आपल्या शास्त्रानं घातलाय. तुमच्याकडे देवपूजा कधी दुपारी 12 वाजता असते ना नाशिक जिल्ह्यात? सकाळी किंवा सायंकाळी? विठला 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 विठला. तर तो पर्व काळ आहे. ऐका. आणि म्हणून तर आपली सकाळची पूजा सायंकाळची पूजा ही त्याच काळाला केली पाहिजे, कारण तो पर्व काळ आहे आणि हा रोज येणारा पर्व काळ आहे. दररोज सकाळ होते आणि दररोज संध्याकाळ होते. लक्ष द्या. हे नित्य पर्व आहेत. नित्य पर्व सकाळ आणि संध्याकाळ नित्य पर्व आहेत. काही पर्व काळ माणसाच्या जीवनात 15 दिवसात एकदा येतात. महाराजांची भाषा आहे. तुकोबा म्हणतात एकादशी फार मोठा पर्व काळ आहे आणि एकादशी 15 दिवसा एक एकादशी कारेन करीशी व्रतसार. महाराज म्हणतात एकादशीचा पर्व काळ 15 दिवसातून एकदा येतो. लक्ष द्या. काही पर्व काळ महिन्यातून एकदा येतात. अमावस्या, पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी हे महिन्यातून एकदा येणारे पर्व काळ आहेत. काही पर्व काळ 12 महिन्यातून एकदा येतात. काल फार मोठा पर्व काळ होता. रामनवमी, हनुमान जयंती, जन्माष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पर्व काळ आहेत. वर्षातून एकदा येणारे पर्व काळ. गुढीपाडवा, मकर संक्रांत, बलिप्रतिपदा, बोला अजून, अक्षय तृतीया, विजयादशमी, पोळा. एक जण म्हणे कर पोळ्यानंतरची गटारी हे पर्व काळ नाही येत. जरी वर्षातून एकदा येत असले तरी. ऐका. काही पर्व काळ वर्षातून एकदा येतात. काही 3 वर्षातून एकदा येतात. 3 वर्षातून एकदा येणारा पर्व काळ कोणता? अधिक मास. कोणता? अधिक महिना. तुमचा अधिक मास 3 यंदा होता ना श्रावणात. तो म्हणे हिरण्यकश्यपूचा महिना येतो. विठ्ठल विठला 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 विठला. ऐका राहुल महाराज 3 वर्षातून एकदा येणारा पर्व काळ पुरुषोत्तम मासाचा. काही पर्व काळ 12 वर्षातून एकदा येतात. सिंहस्थ पर्वणी, कुंभमेळा 12 वर्षातून एकदा. काही पर्व काळ 60 वर्षातून एकदा येतात. म्हणतात कपिला षष्ठीचा जो योग असतो ना तो 60 वर्षातून एकदा येतो. एखादा महाभाग्यवान 120 वर्ष जिवंत राहिला, कदाचित कपिला षष्ठी 2दा येण्याची शक्यता आहे. पण ज्ञानोबा म्हणतात माता पितर मरणे अंकित जे दिवस. जे दिवस माता पितर मरणे अंकित. ज्ञानोबा म्हणतात इतर पर्व काळ पुत्राच्या आयुष्यामध्ये पुन्हा फिरून येण्याची शक्यता आहे, पण आई वडील ज्या तिथीला देह ठेवतात तो पर्व काळ पुत्राच्या आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही. आणि म्हणून त्या पर्व काळाला पुत्राने काहीतरी साधना केली पाहिजे. मग पिंड प्रदान क्रिया असेल, उदक प्रदान क्रिया असेल, तर्पणादी विधी असतील. काही ठिकाणी तर शास्त्रकार असाही उल्लेख करतात की ज्या दिवशी एखाद्याची आई किंवा वडील मरण पावले ना, अंत्ययात्रा झाली, मुलाने घरी यावं आणि त्याच दिवशी त्यांच्या प्रित्यर्थ 1 पिंड अर्पण करावं. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3. व्यक्ती गेल्यापासून जसजसे दिवस वाढतात तसं प्रत्येक दिवसाला 1-1 पिंड वाढवायचं. आपल्याकडे दररोज पिंड समर्पण करण्याची पद्धत नाहीये.
महाराष्ट्रात एकाच वेळेस 10व्या दिवशी 10ची 10 पिंड समर्पण करतात. आता त्यातही लोक शॉर्टकट मारायला लागली. काही भागात दशक्रिया 5व्या दिवशी होती. तुमच्याकडे नसेल कदाचित. आमच्या जळगाव धुळे 5व्या दिवशी 10वं करतात. 5व्या. एक दिवशी आम्ही गेलो, 7व्या दिवशी पोहोचलो. अंत्ययात्रा तिथं मयत झालेली. द्वार दर्शनाला म्हणून 7व्या दिवशी गेलो. त्यांच्या चप्प्या वगैरे सगळ्या झालेल्या. आणि त्यांना विचारलं, म्हटलं का आज दिवस कितवा आहे? ते म्हणले 5वा 7वा. आणि त्यांना म्हटलं मग हे तुमच्या चप्प्या? ते म्हणे नाही आम्ही 10व्याच दिवशी करतो. मग मी त्यांना विचारलं, म्हटलं का गृहस्थाश्रमी माणूस मेली तर त्यांचा अवृधोदेहिक जो विधी त्यांचं उत्तर कार्यशास्त्राने 13व्या दिवशी सांगितलंय. तुम्ही 5व्या दिवशी हे सगळं का उरकतात? त्यांनी दिलेलं उत्तर हसण्यासारखं होतं. ते म्हणाले, महाराज जुन्या लोकांना फारशी कामं नव्हती. एखादी व्यक्ती मेली ना की त्याच्या प्रित्यर्थ सगळं सोडून 13 दिवस एका जागेवर बसून असायचे. पण आता कामाचा व्याप वाढलाय. मेलेल्या माणसाकरता सगळं सोडून एकाच जागेवर 13 दिवस बसणं आम्हाला काही शक्य होत नाही. म्हणून आम्ही उत्तर कार्य 5व्या दिवशी करतो. त्यांना म्हटलं का रे, ज्यांनी जन्म दिला त्यांच्याकरता 13 दिवस तुमच्या जीवनात शिल्लक नाही, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली नाहीये. पण ऐका, गृहस्थाश्रमी व्यक्ती मरण पावली की त्यांचं उत्तर कार्य हे 13व्या दिवशी केलं पाहिजे. ब्रह्मचारी मरण पावले की उत्तर कार्य 14व्या दिवशी. वानप्रस्थी मरण पावले की उत्तर कार्य 15व्या दिवशी. आणि संन्यासी व्यक्ती मेला तर त्यांचं उत्तर कार्य 16व्या दिवशी, ज्याला शास्त्रामध्ये षोडशीचा विधी म्हणतात. म्हणजे गृहस्थाश्रमी व्यक्ती गेल्यापासून 13 दिवसांपर्यंत त्यांचं नित्य श्राद्ध चालतं. 13 दिवस संपले की मग नित्य श्राद्ध बंद करायचं. मग मासिक श्राद्ध सुरू होतं. मासिक श्राद्ध म्हणजे ज्या तिथीला व्यक्तीने देह ठेवलाय, व्यक्ती गेल्यापासून त्या प्रत्येक तिथीला दर महिन्याला श्राद्ध घालणं, याचं नाव मासिक श्राद्ध आहे. आणि हा मासिक श्राद्धाचा जो विधी असतो तो 12 महिन्यांपर्यंत चालवायचा. एकदाचे 12 महिने पूर्ण झाले की मग मासिक श्राद्ध बंद करायचं. मग तिथून पुढे वर्षातून फक्त एकदा ज्या महिन्याच्या ज्या तिथीला व्यक्तीने देह ठेवला असेल त्याच महिन्याच्या त्याच तिथीला वर्षातून एकदा श्राद्ध घालणं, याचं नाव वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण, पुण्यतिथी. आणि या सगळ्या नियमांना अनुसरून आज आजीबाईंचं द्वितीय पुण्यस्मरण. विठ्ठल त्यातही शास्त्रकारांनी आईच्या जाण्याचं आणि वडिलांच्या जाण्यातलं अंतर सांगितलं. योग वशिष्ठामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आणि कुलगुरू वशिष्ठ यांचा संवाद आहे. त्यात कुलगुरू वशिष्ठांनी भगवान प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामा, व्यवहारातली अनाथ शब्दाची व्याख्या वेगळी आहे आणि परमार्थातली अनाथ शब्दाची व्याख्या वेगळी आहे. आपण व्यवहारामध्ये अनाथ कोणाला म्हणतो? आपल्या दृष्टीने अनाथ कोण आहे व्यवहारातला? ज्याची आई आणि वडील दोघं जण मरण पावले त्याला आपण व्यवहारामध्ये अनाथ म्हणतो. पण कुलगुरू वशिष्ठ योग वशिष्ठात रामरायाला म्हणतात, रामा, मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्ययत. आई वडील दोन्ही मरण पावले की आपण व्यवहारात अनाथ म्हणतो. पण कुलगुरू वशिष्ठ म्हणतात, रामा, तसं नाहीये. परमार्थातली अनाथ शब्दाची व्याख्या अशी आहे, मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्ययत. एखाद्याचे वडील मरण पावले असतील आणि आई जर जिवंत असेल ना, वडील मरण पावले आणि आई जिवंत आहे, शास्त्रकार म्हणतात ती व्यक्ती अनाथ नाही. पण एखाद्याची आई मेली, वडील जरी जिवंत असले, शास्त्रकार म्हणतात ती व्यक्ती त्या दिवशी अनाथ झाली. मातृलाभ, आईचा लाभ असणं हे सनाथत्व आहे आणि आईचा विपर्यय होणं हे अनाथत्व आहे. महाराज म्हणतात, आई वडील जिवंत आहेत की नाही रामा, याच्याशी शास्त्रकारांना काही घेणं देणं नाही. शास्त्रकार विचारतात, माय जिवंत आहे का? माय का? ऐसी कडवड्याची जाती कैसी लाभावीन प्रीती करी, ऐसी कडवड्याची जाती. म्हणून शास्त्रकार विचारतात, माय जिवंत आहे का? आता मी काही मायवाला कीर्तन गाय शिवाजी माय 41 आणि पिंगडा 35. तुम्हाला नाही करणार ते, हे आमचं होतं. 41 नाव खरे खरे 40 मिनिटाचे. विठाला पण ऐका, काय ज्ञानोबारांची गोड भाषा आहे. ज्ञानोबारांतात एका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं. बस संदर्भ म्हणून ज्ञानोबारांची तेवढी ओवी सांगतो आणि पुढे चालतो. ज्ञानोबारांतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. ज्ञानोबारांतात,
जो मुलगा आईच्या उदरातून जन्माला येतो तो मुलगा आपल्या आईला किती आवडतो शब्दात सांगता येईल का? शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. महाराज म्हणतात जैसी तैसी माय बरी मानिल्या त्या माना एरी का व्यालीचा कडवडा जीव बहुत कोवडा. म्हणून जैसे तैसे माय मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. आमचे श्रीगुरु महाराज फार गोड दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे आई कशी असू द्या हो, निस्वार्थ प्रेम करणारं जगातलं एकमेव पात्र कोणतं असेल तर ते माय आहे. माय कशी असू द्या. आमचे महाराज एक दृष्टांत सांगायचे, त्यांची स्मृती म्हणून सांगतो. महाराज म्हणायचे घरात एक जर्जर अवस्थेतली आई होती, म्हातारी आहे. औषधोपचार करताय घरची मंडळी, पण म्हातारीचं शरीर काही त्या औषधोपचाराला साथ देईना, प्रतिसाद देत नव्हतं. घरातली सगळी लोक करून करून वैतागली, कंटाळली. आणि त्यांनी विचार केला म्हातारीचं शरीर जरी औषधोपचाराला प्रतिसाद देत नसेल आणि हे सगळेच वैतागले म्हटल्यानंतर सुनेची किरकिर असायची. मुलाचा नाईलाज झाला आणि नाईलाज म्हणून मुलाने ठरवलं की आपण आईला एका टोपलीत घालायचं आणि रात्री जंगलामध्ये नेऊन सोडून यायचं. आमचे महाराज सांगायचे नाईलाज होता त्याचा. त्याने एका टोपलीमध्ये आपल्या आईला बसवलंय. ती टोपली त्यानं डोक्यावर घेतली आणि निर्जन वनामध्ये आईला सोडून रात्रीचं परत निघून या हेतूने निघाला. 7-8 किलोमीटर जंगलात चालत गेला. म्हातारीला बसवलं होतं टोपलीत, पण त्याची आई काय करायची, रस्त्याने जात असताना दोन्ही हात वर करायचे, झाडाचा पाला ओरबाडायचे आणि खाली टाकायची, झाडाचा पाला तोडायची आणि खाली टाकायची. 7-8 किलोमीटर चालून गेले. मुलाच्या लक्षात आलं इथून आता आईला परत येणं शक्य नाहीये. त्याने एका झाडाखाली ती टोपली ठेवली, आईला त्याच्यातून उतरवली, आईच्या चरणावर मस्तक टेकलं, जणू काही शेवटचं दर्शन घेतोय असा भाव त्याच्या नेत्रांवाटे जाणवत होता. आईच्याही लक्षात आलं की आता हा मला जो सोडायला आलाय तो पुन्हा परत नेत नाही, शेवटची भेट आहे. आईचेही नेत्र सजल झाले. नाईलाजाच तो मुलगा परत जाण्याकरता निघाला, पण पोरगा विवेकी होता. 4-5 पावलं पुढे चालत गेला, माघारी आला, पुन्हा आईच्या चरणावर मस्तक टेकवलं, सांगितलं आई माफ कर, माझा नाईलाज म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागतोय, मला इथपर्यंत तुला आणून सोडावं लागतंय, माझा नाईलाज आहे, माफ कर मला, पण एक प्रश्न आहे माझा. आई म्हटली बोल ना बाळा. त्या मुलाने प्रश्न केला आहे, अगं मी तुला शेवटचं सोडण्याकरता जंगलात आणलं हे तुलाही कळालं असेल, पण रस्त्याने येत असताना तू ते झाडाचा पाला ओरबाडून खाली का टाकायची ग? मुलाने प्रश्न केला आईला. आईने इतकं सुंदर उत्तर दिलं. त्या मुलाच्या आईने उत्तर दिलं, बाळ अरे माझ्या माहितीप्रमाणे इतक्या दाट जंगलामध्ये तू सुद्धा पहिल्यांदाच आला असशील, याच्या आधी तू सुद्धा या जंगलात आलेलं नसेल, मला असं वाटतंय पहिल्यांदाच तुझं इतक्या आत इतक्या खोलवर जंगलात येणं झालंय. अगं आई तू पाला का तोडून टाकायची सांग ना. आई म्हटली त्याचंच उत्तर देते, अरे माझ्या माहितीप्रमाणे तू या जंगलात पहिल्यांदाच आलाय, मला तर इथंच राहायचंय बाळा, मला काही तू परत नेणार नाहीये, पण माझा बाळ रस्ता चुकू नये, त्याला परत जात असताना रस्ता लक्षात यावा, त्याकरता मी झाडाचा पाला तोडून टाकलाय, त्या पालाच्या आधारानं तुला जंगलाच्या बाहेर जाता येईल. महाराज म्हणतात ऐसी कडवड्याची जाते. विठ्ठल आणि अशीच काळे परिवारातल्या मातोश्री आमच्या सुमनाजी आजींचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं मी आजींच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून सभेला प्रारंभ करतो. विठ्ठल तसं पाऊण तासात सगळं पाहून घ्यायचं आहे. आता 9 ते 11 आपली वेळ आहे सेवेची आणि पाऊण तास शिल्लक राहिलाय. पाऊण तासात सगळं अभंग पाहून घ्यायचंय. कदाचित कुणाला शंका निर्माण होईल, कुणी म्हणेल महाराज काय पाऊण तासात कीर्तन करता येतं का, 45 मिनिटात कुठे कीर्तन करता येतं का? तर तुमच्या माहिती करता सांगतो, 45 मिनिटात कीर्तन करता येतं, 40 मिनिटात येतो. आणि 40 मिनिटात कसं कीर्तन करता येतं याच्या आम्ही परीक्षा दिल्या. आमच्या आळंदीला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची कीर्तनाची परीक्षा असते ना, त्याला वेळ 40 मिनिटांचा असतो, चाली सकट. आज तर चाल झाली आहे, घोड झाली आहे. तिथं जर झालंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथून आम्ही पास होऊन आलोय, मग इथं 40 मिनिटात करायला काय हरकत. विठ्ठल महाराजांचा फोटो पाहिला येतानाच घरात. नेमक्या आमच्याच वर्षी भांडणं झाली होती, आमचे फोटोच निघालेले नाही, पण मारुती बाबांच्या सहीचे आम्हाला प्रमाणपत्र आहे. तोच आशीर्वाद आहे बाबांचा. ऐका, महाराजांचा अभंग आपण सेवेत विचारात घेतलाय. अभंग अतिशय गोड आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या मनाला सावधानतेचा इशारा देत आहे, जागृती देत आहे तुकोबाराय, मनाला जागवताय तुकोबाराय.
तसं तर जागवण्याकरता संत मृत्यू लोकात अवतीर्ण झालेले असतात. मज निरंतर जागविते. जागवण्याकरता संत मृत्यू लोकात अवतीर्ण होतात आणि मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होऊन संत महात्मे जागवतात. कुणाकुणाला जागवतात तर ऐका, संत जीवाला जागवतील याच्यात नवल नाही, संत संतांना जागवतात. संत संतांना जागवतात याच्यात नवल नाही. त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा जागवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. वाचा काकड्याचे अभंग. संत महात्मे भगवान परमात्म्याला सुद्धा जागवतात. नामदेवराय म्हणतात, हा जो देव आहे ना तो निदसुरा आहे. निदसुरा देव आहे, तो भगवान परमात्मा झोपाडू आहे, निदसुरा आहे. तो उठवल्याशिवाय उठत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, ओ पांडुरंगा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. 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 अरुणोदय सरली निद्रेची वेळा. निद्रेची वेळा. 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 झाले ते गोळा. संत साधू मुनी अवघी झाले ती गोळा. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा. नुसतं प्रमाण नाही, ध्रुपदा सकट प्रमाण. वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय. वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथांना पवार म्हणायचे, ध्रुपद पाठ नसेल तर मध्येच तोडत जा. ध्रुपदास अण्णा म्हणजे अण्णाच होत्या. जगन्नाथांना पवारांसारखी प्रतिभा निवृत्तीबाबांनी पाहिले असतील. कीर्तनं बरीच श्रवण केले असतील अण्णांचे. श्रीगुरु मोठेबाबांच्या सगळ्यात आवडीचं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर जगन्नाथांना. संस्थेला विशेष अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आमंत्रण असलं महाराष्ट्रातलं की नियुक्ती अण्णांची केली जायची. अण्णा म्हणजे अण्णाच. कदाचित अतिशयोक्ती होणार नसली तर बोलतो, जगन्नाथांना पवारांसारखी प्रतिभा संपन्न व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या इतिहासात झाली नाही. सांप्रत काळात कुणी नाही. आणि भविष्यात सुद्धा अण्णांसारखा हजर जबाबी आणि प्रभावी वक्ता होणे शक्यच नाही. अण्णा अण्णाच होते. सांगू का, एका पंक्तीत समोरासमोर बसली होती जेवायला. अण्णांच्या समोर बसलेल्या माणसाने भाजीत लिंबू पिळला. शेजाऱ्याने पाहिलं आणि शेजारी म्हणे मला दे ना. आता मागितल्यावर द्यावा लागला, नाईलाज झाला, त्यांनी फेकला. पण महाराज फेकणाऱ्याचा अंदाज चुकला. ज्याने निंबू मागितलं होता त्याच्यामध्ये पोहोचला नाही आणि लिंबू पडला रस्त्यात. रस्त्यात पडलेला लिंबू जगन्नाथांनी पाहिला आणि लिंबू पाहिल्या पाहिल्या अण्णा उद्गारले. अण्णा म्हणाले, निंबू रस्त्यात आहे पण रस्त्यात नाही. धन्यवाद. रस्त्यात आहे हो पण रस्त्यात नाही. अण्णा होते. अण्णांकडे काही लोक गेले आणि म्हणाले, अण्णा आमचा कारखाना बंद पडलाय. अण्णा म्हणाले, कारखाना बंद आहे म्हणे, हो. मग डायरेक्टर चालू असते. डायरेक्टर चालू कारखाना. अण्णा म्हणायचे, काही लोक अभंग सोडवतात आणि काही अभंग सोडतात. काही अभंगावर बोलतात आणि काही अभंगा वर. अण्णा अण्णाच होते. सहज कोटी करायचे, कोटी करायचे. एकदा विचारलं अण्णांना, अण्णा का तुम्ही अशी सहज कोटी कशी करतात, तुमची कोटी कशी होते? अण्णा म्हणाले, काय नाही, तुम्ही सगळे एक एक लक्ष देतात. तुम्ही लक्ष देतात आणि म्हणून माझी कोटी होते. विठ्ठला 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 विठ्ठला. ध्रुपदास प्रमाण ऐका. विषय असा होता, संत महात्मे जागवतात कुणाला? देवाला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वैष्णवांचा मेढा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. देवाव अरुणोदय झालाय, झोपण्याची वेळ संपली. उठा. अरुणोदय वेगळा आणि सूर्योदय वेगळा असतो. सूर्योदय कशाला म्हणतात माहितीये? सूर्योदय, सूर्याची प्रखर प्रकाश किरण ज्या वेळेला पृथ्वीवर येऊन पोहोचतात ना त्याला म्हणतात सूर्योदय. सूर्याची प्रकाश किरण पृथ्वीवर येऊन पोहोचतात तो झाला सूर्योदय. आणि सूर्याची प्रकाश किरण
पृथ्वीवर यायच्या आधी जो तांबूस रंगाचा गोडा क्षितिजाकडे दिसतो, लालसर रंगाचा गोडा दिसतो, त्याला अरुणोदय म्हणतात. अरुणोदय. आणि हा अरुणोदय पाहण्याकरता सकाळी 8:15 उठावं लागतं. देवा उठा, अरुणोदय झालाय. मुद्दा इतकाच आहे. संत महात्मे जागवतात. कुणाला? देवाला. संत देवाला जागवतील याच्यात नवल नाही. संत महात्मे संतांना सुद्धा जागवतात. उठा उठा साधू संत. संत महात्मे संतांना जागवतात. काय देऊन? भगवान परमात्मा 10व्या अध्यायात सांगतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम. एकमेकांना बोधरूपी जागृती देऊन संत महात्मे संतांना जागवतात. ऐका, संत देवाला जागवतात, संत संतांना जागवतात आणि संत जीवाला सुद्धा जागवतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा कवी व्यथा जन्माच्या, कवी व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जना, धनधारा पुत्र जना. देवाला जागवतात, संतांना जागवतात आणि जीवाला जागवतात. ऐसे जागविले अवघे जन. संत महात्मे सगळ्यांना जागवतात आणि या सर्वांना जागवून झाल्यानंतर, सगळ्यांना सावध करून झाल्यानंतर तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये एक विचार स्फुरला. तुकोबारायांच्या अंतःकरणात असा विचार स्फुरला, महाराजांना असं वाटू लागलं की आपण जगाला जागवलंय, आपण संतांना जागवलंय, आपण देवाला जागवलंय, पण आपल्या मनाचं काय? 4 वर्ग असतात महाराज जगामध्ये. काही लोक कर्तव्याने धन्य होतात पण प्राप्तव्यतेने शून्य राहतात. काही प्राप्तव्यतेने धन्य होतात, कर्तव्यतेनं शून्य राहतात. काही कर्तव्यतेनंही शून्य असतात, प्राप्तव्यतेनंही शून्य असतात. पण एक वर्ग साधूचा असाही जगात की जे कर्तव्यतेनंही धन्य होतात आणि प्राप्तव्यतेनं सुद्धा धन्य असतात. कर्तव्य का आणि प्राप्तव्य का एका मिनिटात सांगतो. काय आहे? स्वतः करता काहीतरी करणं. लक्ष द्या, स्वतः करता काहीतरी मिळवणं याला म्हणतात प्राप्तव्यता, आणि दुसऱ्या करता काहीतरी करणं याला म्हणतात कर्तव्यता. स्वतःला चांगले कपडे घेणं हे काय झालं? प्राप्तव्य झालं. आणि बायकोला कपडे घेणं हे कर्तव्य झालं. एक जण म्हणे घेईन ग्रामपंचायत. पंचायतीचा काय संबंध आला? तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज. स्वामीशी स्वतः करता काहीतरी करणं हे प्राप्तव्य आहे आणि दुसऱ्या करता काहीतरी करणं हे कर्तव्य. कर्तव्याचे 4 टप्पे मी तुमच्या समोर सांगितले. काही लोक कर्तव्यतेनं धन्य होतात पण प्राप्तव्यतेनं, काही प्राप्तव्यतेनं धन्य होतात, कर्तव्यतेनं शून्य राहतात. म्हणजे स्वतः करताच करत राहतात, दुसऱ्याचा विचारच ते लोक जगात करत नाही. तुकोबारांनी अशा लोकांचा असा कान खेचलाय. महाराज म्हणतात आप तरे त्या की कोण बराई, औरण को भलो नाम धराई. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणे श्री गुरु घुले बाबा सांगायचे, चिखलामध्ये रुतलेली गाय काढायची असेल तर स्वतः चिखलात जावं लागतं आणि मग तिला काढावी लागते. तसं तळागाळातला समाज जो अधोगतीला चाललाय त्यांना सन्मार्गाला लावण्याकरता संतांना परत मृत्यू लोकात यावं लागतं. पण हे ऋषीमुनी काय करतात? मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. ते गर्भवासाची भीतीने मुक्त होऊन गेले. कोण पुन्हा पुन्हा जन्माला येईल? त्यांनी स्वतः प्राप्ती करून घेतली पण कर्तव्यतेने मात्र शून्य राहिले. एक वर्ग. दुसरा वर्ग सांगू का? असेच उन्हाळ्याचे दिवस चालले होते. काही लोक फक्त स्वतःचाच विचार करतात, दुसऱ्याचा नाही. उन्हाळ्याचे दिवस होते आणि कोकणातून रत्नागिरी हापूसच्या 2 पेट्या संस्थेत आल्या. जोग महाराजांच्या पुढे ठेवल्या, नमस्कार केला. त्या लोकांनी सांगितलं, महाराज कोकणातून आंबे आणले खास तुमच्या करता. महाराजांनी दोन्ही पेट्यांमधून एक एक आंबा काढला आणि पेट्या आणणारे जे होते त्यांच्या समोर दोन्ही पेट्या ढकलून दिल्या आणि सांगितलं घ्या. आणि ह्या पेट्या घाटावर नेऊन ते घाटावर बसलेले जे लोक आहेत ना मागणारे, त्या सगळ्यांना एक एक देऊन टाका. ते म्हणे महाराज रत्नागिरीहून आणलाय तुमच्या करता, खास हापूस आंबा आहे. जोग महाराज म्हटले उचलता का फेकू? हे असे खसकावणारे पाहिजे. पण काय बोलतील हे? समाजाला असे खसकावणारे लोक लागतात, त्यावेळेला परिणाम होतो. आता परिणाम होत नाही बोलणाऱ्याचा समाजावर, किती बोलून सांगा परिणाम होत नाही. पण जोग महाराज म्हटले उचलता का फेकू?
ते म्हटले महाराज हो तुमच्याकरता. महाराज म्हटले अरे मान्य आहे, माझ्याकरता आणले, घेतले ना 2. पण ते घाटावर बसलेले जे भिकारी आहे त्यांनाही कधीतरी वाटत असेल की आपल्याला हापूस आंबा मिळाला पाहिजे, त्यांना मिळत नसेल, द्या त्यांना निवून. हे प्राप्तवेतेने धन्य असतात आणि कर्तव्यतेनं सुद्धा धन्य असतात. साधूचा वर्ग आहे. एक वर्ग फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा विचारच करत नाही. एक वर्ग असा आहे, एक वर्ग असा आहे जो तुकोबारांच्या अंतःकरणात स्फुरलाय. महाराज म्हणतात एक वर्ग समाजामध्ये असा आहे की जो कर्तव्यतेनं धन्य झालाय पण प्राप्तव्यतेनं मात्र शून्य आहे. म्हणजे तो दुसऱ्याचीच डागडुजी करत बसतो आणि स्वतःची पडझड तशीच. तो दुसऱ्याची दुरुस्ती करत बसतो, स्वतःच्या पडझडीकडे त्याचं लक्षच नसतं. सोप्या भाषेत सांगू, एक वर्ग या प्रवृत्तीचा जगामध्ये असा आहे. कसा? त्यांचं असं असतं सगळ्या शेतात पाणीच पाणी, सगळ्या शेतात पाणीच पाणी, नेमका विहिरीजवळचा वाफाच कोरडा राहतो. नसेल समजलं अजून थोडं सोपं करतो. एक वर्ग अशा प्रवृत्तीचा आहे. कशा? त्यांचं असं असतं संपूर्ण गावात फुल रेंज, टावर खालीच रेंज नसते. आणि हेही नसेल समजलं तर मग तुमच्या नाशिक जिल्ह्यातली कोरी खणखणीत म्हण आहे, लोका सांगे आणि स्वतः हे दुसऱ्याची दुरुस्ती करत बसतात आणि स्वतःची पडझड मात्र तशीच. हे लोकांना सांगतात पंढरीशी जा रे आल्यानो संसार. एक महाराजांनी सांगितलं, महाराज असं आस्खलित कीर्तन केलं बाबा 2 तास, पंढरीशी जा रे आल्यानो संसार या अभंगावर. आणि लोकांना उपरती झाली. लोक म्हणे इतका आगाध महिमा आहे पंढरीचा, आपण पंढरपूरला गेलं पाहिजे. गेली लोक पंढरपूरला, दर्शन झालं पांडुरंगाचं. वेळ शिल्लक होता, जायला अजून 4 दिवस बाकी आहे. यांनी विचार केला का रे 4 दिवस करणार काय? म्हणे मग ज्या महाराजांमुळे आपल्याला उपरती झाली त्यांचं दर्शन घेऊ, एकदा त्यांना भेटू. म्हणे कुठे राहतात माहिती नाही, सगळ्या धर्मशाळा पालथ्या घातल्या पण महाराज काही त्यांना भेटले नाही. 4-6 महिन्यानंतर पुन्हा गावाकडे कीर्तनानिमित्त भेट झाली आणि म्हणे महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, पण पंढरीशी जा रे. आणि ते सगळं ऐकून पंढरीचा महिमा ऐकला आणि उपरती झाली. पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही पंढरपूरला गेलो. महाराज तुमची भेट घ्यावी असा विचार मनात आला, पण तुम्ही काही तिथे भेटले नाही. तुम्ही कोणत्या मठात होते? महाराज म्हणे मी त्या दिवशी घाट कोपरला होतो. विठला विठला दुसऱ्याची दुरुस्ती करायची आणि स्वतःची पडझड तशीच. तुकोबारांच्या मनात विचार स्फुरला. अमृताची गोडी पुढीला सांगासी, हरी अमृताचे गोडे अमृताची गोडी पुढीला सांगासी, अमृताची गोडे आपण उपवासी, आपण उपवासी मरुनिया, आपण उपवासी मरुनिया, आपण उपवासी मरुनिया. अमृताची गोडी पुढीला सांगासी, आपण उपवासी मरुनिया, आपण उपवासी मरुनिया. अमृताची गोडी आपण उपवासी मरुनिया, आपण उपवासी तुकोबारांची गोड भाषा आहे. महाराज म्हणतात अमृताची गोडी पुढीला सांगाशी, आपण उपवासी मरोनिया. हा उपवासी मरतोय तो म्हणतो अमृत असं आहे तसं आहे. ऐका मुद्दा इतकाच आहे. तुकोबारांच्या अंतःकरणात विचार स्फुरला की आपण जगाला जागवलंय, संतांना जागवलंय, देवाला जागवलंय, सगळ्यांना आपण सावध केलंय, पण आपलं मन मात्र गाफील राहू नये याकरता आपण आपल्या मनाला सुद्धा सावध केलं पाहिजे. असा विचार अंतःकरणात स्फुरल्यावर तुकोबाराय आपल्या मनाला सावधानतेचा इशारा देतात. अभंगाच्या जरा करण मुळी होई सावधानी, माझ्या मना होई समाधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना
पण मन गाफील राहता का म्हणे, याकरता मनाला सुद्धा सावध केलं पाहिजे. म्हणून ऐसे जागवितो जना सरीसे मना सहित, मना ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित, जना सहित मना आणि मनासहित जना जागवतो. तुकोबारायांच्या लक्षात आलं की मनाला सुद्धा जागवलं पाहिजे, सावध केलं पाहिजे. याकरता तुकोबाराई मनाला सावध करतात दुसऱ्या चरणात. तुम्ही म्हणणार महाराज झोपेत बोलता का? एकदम दुसरं चरण. पण प्रकार असा असतो, वाडा जर श्रीमंताचा असला ना तर दरवाजेही भरपूर असतात. मोठ्याच्या घरात प्रवेश करायला बरीच दरवाजे असतात. संत वाङ्मय म्हणजे मोठ्याचं घर आहे, कोणत्याही दरवाज्यातून प्रवेश करा. आणि काय असतं, आपल्या गावात यायला एकच रस्ता आहे का? इथं आहे ना 2-3 रस्ते. ज्याला जो रस्ता सोयीचा वाटतो तो त्या रस्त्याने जातो. आणि पुढच्या दारातून घुसण्यापेक्षा लवकर नंबर लागतो मागून. विठ्ठल आपण या दुसऱ्या चरणात प्रवेश केलाय. तुकोबारायांतात म्हणा, अरे सावध हो. आता म्हणजे केव्हा याचा विचार आता नाही करायचा, पण करू एक 10 मिनिटांनी. तुकोबाराई मनाला सावध करतात. का हो? का तुकोबारायांच्या अंतकरणात विचार स्फुरला असावा की आपण मनाला सावध केलं पाहिजे? तर त्याचं उत्तर असं आहे, तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये विचार स्फुरला मनाचा स्वभाव कसा आहे. तुकोबारायांच्या लक्षात आलं मनाचा स्वभाव कसा आहे. मन अर्जुनाची तक्रार आहे परमात्म्याकडे. ज्यावेळेला प्रभू म्हणतात, अर्जुना अरे तुझं मन माझ्या चरणी समर्पण कर, त्यावेळेला भगवान म्हणतात, अर्जुन म्हणतो, प्रभू अहो मन ही काही वस्तू आहे का इथून उचलायची आणि दुसरीकडे ठेवायची? देवा मन कसं आहे? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरी वसुदुष्करम. यया मनाचा कीर चपडची स्वभावगा. अर्जुन म्हणतात, प्रभू मन चंचलय चंचल. ज्ञानोबराय म्हणतात मन चपल. याच श्लोकावरच ज्ञानोबरांचं निरूपण आहे. यया मनाचा कीर चपळाची स्वभावगा. ज्ञानोबराय म्हणतात मन चपळ आहे. अर्जुन म्हणताय मन चंचल आहे. तुकोबारांनी काय केलं माहितीये? तुकोबारांनी अर्जुनाकडचा चंचल शब्द घेतला, तुकोबारांनी ज्ञानोबारांकडचा चपळ शब्द घेतला. आणि तुकोबाराय म्हणतात हे चंचलही आहे आणि हे चपळही आहे. बहुत चंचल चपळ जाता येता. याला जायला आणि यायला वेळच लागत नाही हो. जायला यायला वेळच लागत नाही. हे कीर्तनात बसतं आणि घरच्या कुलपाला झटके मारतं. बरीच लोक घरी जाऊन आले असतील आत्ताच. तुमचं सोडा. विठ्ठला विठ्ठला जाऊन आलो आता. ऐका, अरे ज्याचा स्वभाव त्यातही चंचल वेगळा आणि चपळ वेगळा. चंचल शब्दाचा अर्थ वेगळा आणि चपल वेगळा आहे. चंचल म्हणजे चपल सांगतो आधी, हातातलं काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आणि हातातलं काम लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे धावत सुटायचं, याला म्हणतात चपळ. आणि हातातला विषय तसाच अर्धवट सोडून द्यायचा आणि दुसऱ्या विषयाकडे धावत जायचं, याला म्हणतात चंचल. चपल वेगळं आहे. चपळ म्हणजे हातातलं काम आधी पूर्ण करायचं आणि मग पुढे जायचं. आता आपलं कीर्तन चाललंय, आपल्या संकल्पित वेळेमध्ये सेवा आवरायची आणि लगेच आपल्या पुढच्या कामाकरता कार्यक्रमासाठी निघायचं, हे झालं चपळ. आणि चंचल म्हणजे हातातला विषय अर्धवट सोडून द्यायचा. जेवायला बसले तुम्ही, जेवत असताना वरण भात खाताय, समोरून कुणी जिलेबी घेऊन आलं तर भात तसाच, भातातलं चित्त जिलेबी. जिलेबी खाताना कुणी गुलाबजाम घेऊन आलं, जिलेबी तशी, जिलेबीतलं चित्त गुलाबजाम मध्ये. विषय इतकाच आहे की हातातला विषय अर्धवट सोडून द्यायचा आणि दुसऱ्या विषयाकडे धावत सुटायचं, याला म्हणतात चंचल. आणि महाराज म्हणतात असा स्वभाव आहे मनाचा. मन चंचल आहे, मन चपल आहे. चपल आणि स्वभावावर औषध. स्वभावाला औषध नाही महाराज. कितीतरी म्हणी, कितीतरी प्रमाणे या संदर्भाने आपल्याला सांगता येतील. सुंभ जडला तरी त्याचा बीड जात नाही. जित्याची खोड तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी आवरणा. स्वभाव असं आहे, तुम्ही किती आवरण्याचा प्रयत्न करा, वर डोकं काढल्याशिवाय राहतच नाही. किती आवरा, कितीही आवरा, पण पोटातलं कधीतरी ओठावर आल्याशिवाय. स्वभाव आहे तो कधीतरी पोटातलं ओठावर आहे. लपविता खरे येत नाही. स्वभावाला औषध नसतं. आमचे महाराज म्हणायचे किती लपवण्याचा प्रयत्न केला ना, पण खरं लपत नाही, पोटातलं ओठावर येतच. महाराज दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे एक राजा अरण्यामध्ये रस्ता चुकला. लक्ष द्या, शिकारी करता गेला होता, जंगलात रस्ता चुकला. रस्ता चुकल्यानंतर त्याचे शिपाई, प्रधान आणि राजाची ताटातूट झाली. रस्ता शोधत असताना
एका झाडाखाली कुणीतरी आंधळा मनुष्य बसलेला दिसला आणि राजा त्या आंधळ्याकडे गेला आणि राजाने आंधळ्याला प्रश्न केला, सूरदासजी, जरा शब्दांकडे लक्ष असू द्या. राजाने आंधळ्या माणसाला प्रश्न केला, सूरदासजी मी रस्ता चुकलोय हो, जरा मला गावात जाणारा रस्ता सांगता येईल का? राजाने असं नाही सांगितलं की मी आपलं मी राजा आहे वगैरे वगैरे, हे असं राजाने काहीच सांगितलं नाही. राजा म्हटला मी रस्ता चुकलोय, गावात जाणारा रस्ता सूरदासजी सांगता आला तर मार्गदर्शन करा. आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज हो, थोड्या वेळापूर्वी तुमचे शिपाई आले होते, त्यांच्यानंतर तुमचा प्रधान आला होता आणि आता दस्तूर खुद्द तुम्ही आलात. महाराज याच रस्त्याने उताराकडे चालत जा, पुढे फार मोठा वटवृक्ष लागेल, तिथून उजव्या हाताला गेले ना की तो रस्ता तुमच्या राजधानीतच जातो. आणि सांगू महाराज, तुम्ही जर तुमचा वेग वाढवला ना चालण्याचा तर तुमच्या प्रधानाची आणि तुमच्या शिपायाची सुद्धा गाठ पडू शकते. चालत जा, वाढवा वेग. राजा निघाला, आनंद वाटला. 5-7 पावलं पुढे चालत गेला. पुन्हा राजाच्या मनात विचार निर्माण झाला, माणूस आंधळा दिसतोय, मी राजा आहे याला सांगितलं नाही, पण मी राजा याला कळालं कसं? माझ्या आधी गेलेला प्रधान, त्याच्या आधी गेलेली शिपाई, हे सगळं या आंधळ्याला कळालं कसं? जाऊन चौकशी करावी म्हणून राजा गेला आणि आंधळ्या माणसाला जवळ बसून प्रश्न केला, सूरदासजी एक विचारू? आंधळा मनुष्य म्हटला, महाराज विचारा ना. राजा म्हटला, दिसत नाही का हो तुम्हाला? तो मनुष्य म्हटला, महाराज मी जन्मांध आहे, दृष्टीहीन आहे जन्मापासून, मला काहीच दिसत नाही. राजाने विचारलं, मग जर दिसत नाही तुम्हाला तर मी राजा हे तुम्हाला न सांगता कळालं कसं? माझ्या आधीचा प्रधान, त्यांच्या आधीचे शिपाई, हे तुम्ही ओळखलं कसं? आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज काही नाही, ते त्यांच्या बोलण्याहून माझ्या सगळं लक्षात आलं. बोलण्याहून? म्हणे हो, कसं? आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज मी इथं बसलोय, सुरुवातीला तुमचे शिपाई आले आणि त्या शिपायाने मला प्रश्न केला, हाय आंधळ्या, जागेत तुम्ही सर्वजण शब्दांकडे लक्ष असू द्या. राजा म्हटला, तुमच्या शिपायांनी मला म्हटलं, आंधळ्या आम्ही रस्ता चुकलोय रे, राजवाड्यात जाणारा रस्ता सांगता येईल का तुला? आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज मी त्यांच्या वडिलांच्या वयाचा, पण माझ्याशी अशी अरेरावीची भाषा त्यांची बोलण्याची, आणि मी हे सगळं ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं की चहापेक्षा गरम असते आणि हे शिपाई असतील, तुमचे सैनिक असतील असा मी अंदाज काढला. राजा म्हटलं, माणूस कामाच आहे. बरं प्रधानाला कसं ओळखलं? आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज काय नाही हो, त्याच्या बोलण्यात जरा शालीनता जाणवली, शालीनता झडकत होती. त्याने मला विचारलं, बाबा अहो मी रस्ता चुकलोय, जरा मला राजवाड्यात जाणार रस्ता, राजधानीत जाणार रस्ता सांगता येईल का? आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज त्याच्या बोलण्यातला तो विवेक, विनयता, शालीनता याच्यावरून मला असं वाटलं की हा मनुष्य जर ते शिपाई तर हा प्रधान असला पाहिजे. राजा म्हटला, ते जाऊ द्या, पण मी राजा हे कसं ओळखलं? आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज हो, एका दृष्टीहीन माणसाला, आंधळ्या माणसाला सूरदास म्हणणे इतकं व्यापक अंतकरण राजाशिवाय दुसरं कुणाचं असणार आहे, आणि म्हणून मला असं वाटलं की तुम्ही राजे असणार. राजाने विचार केला, माणूस कामाचा आहे आणि कामाची माणसं सोबत पाहिजे. नाही, कामाचा माणूस सोबत पाहिजे. पखवाज वाजवताना याला चालेल, लावणारा माणूस पाहिजे सोबत. आता इथं मला वाजवून लावताय, पण कामाची माणसं सोबत पाहिजे. आणि राजाने विचार केला, माणूस कामाचा आहे, म्हणे चालता का सूरदासजी? म्हणे कुठे? राजवाड्यात. राजाला इतका, या आंधळ्याला इतका आनंद, म्हणजे चला महाराज. राजासोबत गेला. जसं राजाने त्याला राजवाड्यात नेलं तसं आचार्याला बोलावलं आणि आचार्याला सांगितले, माणूस आंधळा आहे पण कामाचा आहे, रोज रात्री झोपताना ग्लासभर दूध देत जा. बक्षीस लक्षात ठेवा, आपल्याला पुन्हा त्यांचं काम आहे. पहिल्या दिवशी बक्षीस दिलं काय? ग्लासभर दूध. काही दिवस लोटले गेले, घोडे विकणारा मनुष्य नगरात आला. राजाने 2 घोडे घ्यायचे ठरवले, पण घोडेवाल्याला पैसे द्यायचे आधी आपल्याकडे आंधळा मनुष्य, त्याला घोड्यातलं कळतं का म्हणून जरा परीक्षा घ्यावी. बोलावलं, सांगितलं, सूरदासजी बघा हे 2 घोड्या घ्यावे म्हणतोय, कोणता घेऊ नको. आंधळ्या माणसाने दोन्ही घोड्यांच्या पाठीवरून हात फिरवला. सांगितलं, महाराज हा घ्या आणि हा घेऊ नका. घोडे विकणाऱ्या माणसाने राजाचे पाय धरले. सांगितलं, महाराज तुमचा माणूस हुशार आहे, खरं तर याच्यासोबत हा खपवायला आणला होता, पण तुमच्या माणसाने अचूक ओळखलं. महाराज खरंच हाच घ्या, हा घेऊ नका. राजाला इतका आनंद, माणूस आंधळा आहे आणि घोड्यातलं सुद्धा ज्ञान, एवढे पैसे आपले वाचवले. विचारलं, सूरदासजी का तुम्हाला कसं कळालं की हाच घ्यायचा आणि हा घ्यायचा नाही? आंधळा मनुष्य म्हटला, महाराज हो, मी दोन्ही घोड्यांच्या पाठीवरून हात फिरवला. पहिल्या घोड्याच्या पाठीवरून हात फिरवल्याबरोबर घोडं फुरफुरलं. महाराज मी दुसऱ्या घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याने अजिबात प्रतिसाद दिला नाही. मी ठरवलं की जो फुरफुरला ना, ज्याने प्रतिसाद दिला ना, ते युद्धाच्या कामाचं आहे, आणि ज्याने अजिबात प्रतिसाद दिला नाही ते वरातीच्या कामाचं आहे.
आणि वरातीचा घोडा घेऊन तुम्ही करणार काय महाराज? हा घ्या. हा घेऊ नका. राजा म्हणे बापरे, माणूस काय हुशार आहे. पुन्हा आचार्याला बोलावलं, सांगितलं माणूस कामाचा आहे. 2 चमचे तूप जास्त वाढायचं. बक्षीस काय? 2 चमचे तूप. अजून काही दिवस लुटले गेले. मोती विकणारा माणूस आला, मोती घ्यायचं ठरवलं. पुन्हा बोलावलं, सांगा सुरदासजी कोणते घेऊ? आंधळ्याने चाच पडले, महाराज हे घ्या. हे घेऊ नका. म्हणे का? हे वालुकामयी मोती आहेत. वालुकामयी मोती छिद्र पाडत असताना दुभंगतो, त्याला छिद्र पाडता येत नाही. महाराज हा घेऊ नका, हे मोती घ्या. राजाला पुन्हा आनंद. याला निर्जीवातलं सुद्धा ज्ञान आहे, मोत्यातलंही कळतं. पुन्हा आचार्याला बोलावलं, माणूस कामाचा आहे. सगळ्यांपेक्षा 2 लाडू जास्त वाढायचे. बक्षीस काय? लाडू. आता हे सगळे बक्षीस राजाचे असेच असायचे. काही दिवस लुटले गेले. एक दिवशी राजा आणि हा आंधळा मनुष्य एकांतात आहे. राजाने एकांत पाहून आंधळ्याला प्रश्न केला, सुरदासजी एक विचारू? महाराज विचारा ना. राजा म्हणाला, सुरदासजी का तुम्हाला माणसातलं कळतं, प्राण्यातलं कळतं, सजीवातलं कळतं, निर्जीवातलं कळतं. प्रत्येक गोष्टीचं तुमचे अंदाज खरे ठरतात. यथार्थ अशा प्रकारचं ज्ञान आहे तुमचं. माझ्या बाबतीत तुमचा काय अंदाज आहे? माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? हे शब्द आंधळ्याने ऐकले आणि आंधळा मनुष्य म्हणाला, महाराज तुमच्याविषयी मला काय वाटतं हे तुम्ही विचारू नये, आम्ही सांगू नये. महाराज 4 घास सुखानं खातोय, तुमच्याकडचे खाऊ द्या. एवढं म्हटल्यावर राजाची उत्कंठा शिगेला पोहोचली. एवढ्यावर आंधळा थांबला नाही. महाराज तुमच्याविषयी मला काय वाटतंय हे जर मी सांगून टाकलं ना, तुम्ही माझं खाणं पिणं बंद कराल, याच्यात नवल नाही, तुम्ही मारून टाकाल, मला जिवंत ठेवणार नाही. मग तर राजाची उत्कंठा शिगेला गेली. राजा म्हटला, असं माझ्याविषयी आहे काय तुझ्या मनात? आंधळा मनुष्य म्हटलं, महाराज मारून टाकाल, मी सांगणार नाही. राजाने म्यानातून तलवार काढली, आंधळ्याच्या मानेवर धरली, सांगतो की मारू? आंधळा म्हटलं, महाराज जर अभयदान देत असाल, वचन द्या, अभय देत असाल तर सांगतो. राजा म्हटला, अभय बोल, काय वाटतं तुला माझ्याविषयी? तो म्हटला, महाराज जाऊ द्या ना, कशाला? राजा म्हटला, अरे 10-50 झाले, सांग पटकन, काय वाटतं तुला माझ्याविषयी? तो म्हटला, महाराज सांग ना पटकन. आंधळा म्हटला, राजा तू राजाचा मुलगाच नाहीयेस. काय म्हणाला? तू राजाचा मुलगाच नाहीये. महाराज असा राग आला त्याला, पण राजा विवेकी होता. आईजवळ गेला आणि राजमातेला जाऊन विचारला, आहे मी राजाचा मुलगा आहे की नाही, सांग मला. त्याची आई म्हटली, का रे एवढा काल लुटला गेला, मध्ये काही नाही, तुला आत्ताच काय झालंय? तो म्हटला, बाकीचं नंतर सांगेन, पण मी राजपुत्र आहे की नाही तेवढं सांग. राजाच्या आईने उत्तर दिलं, बाळ हे बघ, अरे आमचं लग्न होऊन बराच कालखंड लुटला गेला होता, मुलबाळ होईना, राज्याला वारस असावा. मी 2 जण चिंतेत असताना आपल्या राजवाड्यामध्ये जे आचार्याचं जोडपं होतं, त्या आचार्याच्या पत्नीला एका वेळेस 2 जुडी मुलं झाली. त्याच्यातले एक मुलगा त्यांनी ठेवला, दुसरा मुलगा आम्ही ठेवलाय. पण ही गोष्ट आम्हा चौघांव्यतिरिक्त 5व्या कुणालाच माहीत नव्हती. 4 कोण? राजाचं जोडपं आणि आचार्याचं जोडपं. या चौघांव्यतिरिक्त 5व्या कुणाला माहित नाही. तू मुलगा आमचा नाहीये, तू आचार्याचा मुलगा आहे, पण तुला हे सांगितलं कोणी? तो म्हटला, बाकीचं नंतर सांगतो. धावला, आंधळ्या माणसाचे पाय धरले आणि सांगितलं, सुरदासजी काय हो तुम्ही प्रतिभा संपन्न, काय तुमची प्रतिभा? मी राजाचा मुलगा नाही हे तुमच्या लक्षात आलंच कस काय? आंधळा मनुष्य म्हटला, राजा पहिल्याच दिवशी लक्षात आलं होतं. तू ज्या दिवशी मला राजवाड्यात घेऊन आला ना, त्याच दिवशी कळालं होतं तो राजाचा मुलगा नाही. म्हणे कशाहून? आंधळा मनुष्य म्हटला, राजा रे, मी इतकं चांगल्या चांगल्या ठिकाणी तुझा फायदा करून दिला, खरंच राजपुत्र राहिला असता, बोटातल्या अंगठ्या काढून दिल्या असत्या, गड्यातल्या माडा काढून 2-4 गावं बक्षीस म्हणून मला दिली असते. पण प्रत्येक वेळेस तुझं बक्षीस काय असायचं? ग्लासभर दूध, 2 चमचे तूप, 2 लाडू. हे विचार फक्त राजाच्या डोक्यात येत नाही, म्हणून तो मुलगा आचार्याचा. विठला श्री गुरु महाराज म्हणायचे, अरे स्वभाव असा आहे, लपबिता खरे येत नाही. खरं लपत नाही, पोटातलं कधीतरी ओठावर आल्याशिवाय राहत नाही. आणि स्वभाव आहे, स्वभाव खरं लपू देत नाही. ते उघडकी सांगतो, या स्वभावाला औषध नाही. तुकोबारांच्या लक्षात आलं की मनाचा स्वभाव असा आहे, आपण या मनाला जागेवरच, या मनाला आपण वेळेवरच वठणीवर आणलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय मनाला म्हणतात, म्हणा गाफील राहू नको, माझी विनंती आहे, आता माझ्या मना होई सावधान. म्हणा अरे सावधान हो, आणि सावधान होऊन काय कर? ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. म्हणा ओमकार स्वरूप असणारा जो भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने तुझ्या जीवनाची कार्यसिद्धी करून घे. कार्यसिद्धी म्हणजे तू ज्याच्या करता आलाय
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या जन्मा आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. श्रुती माता म्हणते आत्मावा अरे द्रष्टव्य हा जन्माला आलेलो आहे ना तर त्या भगवान परमात्म्याचं सगुण रूपाने दर्शन घेण्यामध्ये जीवनाची इति कर्तव्यता आहे. तुकोबरायांत परमात्म्याचं नामचिंतन कर. प्रभू चिंतनाने जीवनामध्ये पुण्य प्राप्त होईल आणि त्या पुण्याईच्या जोरावर तुझं कार्य सिद्धीला जाईल. तुझं कार्य सिद्धीला जावं असं वाटत असेल तर तू आता तू सावध झालं पाहिजे. ते मन तुकोबारांना म्हणाल महाराज आता सावध हो, आता सावध हो. पण सावध होण्यासारखं आता घडलंय तरी काय तुकोबाराई त्याला सांगतात अभंगाच्या जरा कर्णमोळी सांगवाली गोष्टी, जरा कर्णमोळी सांगवाली गोष्टी, जरा कर्णमोळी सांगवाली गोष्टी, जरा कर्णमोळी सांगवाली गोष्टी, जरा कर्णमोळी सांगवाल गोष्टी, जरा कर्णमोळी सांगवाली गोष्टी, जरा कर्णमोळी सांगवाली गोष्टी, जरा कर्णमोळी सांगवाली गोष्टी. मृताची या भेटी जवळी आले, मृताची या भेटी जवळी आले, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली, मृताची या भेटी जवळी आले, मृताची या भेटी जवळी आले, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, 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 सावधान, माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, होई सावधान. जगद्गुरु तुकोबाराय त्या मनाला सावधानतेचा इशारा देतात. म्हणा रे गाफील राहू नको, सावध हो. आणि सावध होऊन ओंकार स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं नामचिंतन कर, जेणेकरून नामचिंतनाने तुझ्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होईल. आणि पुण्य प्राप्त झालं की तुझं कार्य सिद्धीला जाईल. ते तुझं कार्य सिद्धीला जावं असं वाटत असेल, प्रभू दर्शन व्हावं असं वाटत असेल, या जन्म मरणाच्या कचाट्यातून सुटावं असं वाटत असेल, शेवटी देवाचं नाव मुखात यावं असं वाटत असेल तर आतापासून तयारी कर. आतापासून तयारी कर. कर प्रभू चिंतन. त्या मनाने तुकोबारांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मन तुकोबारांना म्हणतं महाराज आता माझ्या मना, आता माझ्या मना, आता सावध हो, आता सावध हो. म्हणजे असं नेमकं झालंय काय? आता सावध होण्यासारखं घडलंय काय? तुकोबाराई त्याला सांगतात जरा कर्णमुडी सांगो आली गोष्टी. जरा वेगळं आणि जरा वेगळं. जरा जरा पंखा इकडे फिरवतो का थोडा? नाही बरोबर आहे, फिरवा थोडा म्हणजे जरा पाहिजेच होता. जरा 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 थोडं बस. आता ठीक बस आता ठीक. हे झालं जरा. जरा आणि जरा वेगळं. जरा म्हणजे थोडं, जरा म्हणजे थोडं. बरोबर थोडा जराच फिरवला, अगदी आता लागायला लागले. जरा म्हणजे थोडं आणि जरा. माणसाच्या आयुष्याचे काही टप्पे आहेत. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि जरावस्था. जरा जरा म्हणजे म्हातारपण. तुकोबारा म्हणतात अरे जरा
सावध हो का तर जरा कर्णमुडी सांगो आली गोष्टी. आता गाथेत याचा अर्थच आहे. माझ्याकडे 3 प्रती आहेत. एक कंधारकर महाराजांची, देवडीकर महाराजांची आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची जोग महाराजांची, ज्याच्यावर श्री गुरु नथुसिंग बाबांनी सार्थ गाथा लिहिली. त्या 3 प्रतीमध्ये याचा अर्थ आपल्या पूर्वासुरींनी असा केलाय की जरा कर्णमुडी सांगो आली गोष्टी. याचा अर्थ असा केलाय गाथ्यामध्ये, जरा कर्णमुडी म्हणजे कानाच्या वरची जी पांढरी केस आहेत कल्ल्याची, कानाच्या वरची पांढरी केस, कानाच्या वर पांढरी केस झाली की ती कानाच्या वरची पांढरी केस जणू काय माणसाच्या कानात गोष्ट सांगायला आली. गोष्ट कोणती? मृत्याची भेटी जवळी आली, तुझा मृत्यू जवळ येतोय. ही पांढरी केस कानात गोष्ट सांगायला येत आहेत. कानाजवळची पांढरी केस आपल्या कानात गोष्ट सांगायला येत आहेत. काय सांगताय? मृत्याचे बेटे जवळी आली, वडकटी गुंडाळायला सुरुवात करा. थोडेच दिवस राहिलेत आता वारीला जायला, थोडेच दिवस राहिलेत आता. ऐका, आता घरी गेली की पहिले आरशासमोर उभे राहा आणि प्रत्येकाने आपल्या कानाची केस पाहिजे. हा झाला गाथातला अर्थ. पण आजकाल महाराज 20-20, 25-25 वर्षात केस पांढरी व्हायला लागली. 20-20, 25 म्हणजे आई भर तारुण्यामध्ये केस पांढरे होत आहे. मग ते म्हातारे झाले का? मग नाही. मग त्याच्याकरता म्हातारपणाची अजून काही लक्षणं नामदेव महाराजांनी त्या वासुदेव आंधळ्याच्या अभंगात सांगितले. महाराज म्हणतात, मज नाही हात पाय डोळा पडले झाप, मज नाही हात पाय डोळा पडले झाप, कर्ण हे बधिर झाले, वाचा बोले बोबड. कर्ण हे बधिर झाले, वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड. श्वाना परिगते झाले, अवघे करीते हाड हाड. आश्वाना परिगती झाली, अवघे करते हाड हाड. श्वाना परिगते झाले, अवघे करीते हाड हाड. श्वाना परिगती झाले, अवघे करते हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, गावाजते खबारे तत्वादिनाचा सोयारा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, गावाजते खबारे म्हातारपण जवळ येण्याची लक्षणं काही महाराजांनी सांगितली. मज नाही हातपाय. महाराज म्हणतात हातापायातलं प्राबल्य कमी होऊ लागलं ना. लक्ष आहे ना? असं होऊ लागलं समजायचं मृत्याचे भेटे जवळी आली, डोळा पडली झापड. झापड पडणं माहितीये? स्पष्ट दिसतही नाही आणि दिसणं बंदही होत नाही. धड उजेडही नसतो, अंधारही नसतो. ही मधली जी कातर वेळ असते त्याला झापड पडणे म्हणतात. तसं डोळ्यांना स्पष्ट दिसतही नाही आणि पूर्णपणे दिसणं बंदही होत नाही, अशी मधली जी वेळ येते डोळ्यावर जी झापड पडते. महाराज म्हणतात डोळ्यावर झापड पडली समजायचं मृत्याची भेटी जवळी आली. अजून पुढचं लक्षण सांगितलं, कर्ण हे बधिर झाले. म्हातारपणाचं 3रं लक्षण सांगितलं. कोणतं? काय म्हणता? हा 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 असं होऊ लागलं. हा जर म्हटला सिडणार आणि त्याने ऐकलं जुळणार समजायचं मृत्याचे बेटे जवळी आली. कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड. महाराजांनी कीर्तना जर म्हटलं म्हणा विठ्ठल विठ्ठल आणि हा जर म्हणू लागला विठ्ठल विठ्ठल असं होऊ लागलं समजायचं मृत्याचे भेटे जवळी आली. नाक मुख गळू लागले, लाड आणि शंभूड. नागपूरचा तोंडापुराशी संगम होऊ लागला आणि ते सगळं ब्रह्मगिरीवर येऊ लागलं की समजायचं मृत्याचे भेटी जवळी आली. श्वाना परिगती झाली अनावघे करीती हाड हाड. घरातली लोक ज्या वेळेला जाण तिकडे शांताराम बाबांच्या वस्तीवर कीर्तन चाललंय बसले घरात, अशी घरातली लोक हाड हाड करू लागले समजायचं वडकटी गुंडाळून घ्यायची.
तुकोबर म्हणतात म्हणा म्हणा अरे सावध हो, ती कर्णमुडी तुझ्या कानात गोष्ट सांगायला आलीये, तुझा काळ जवळ येतोय, तुझा काळ जवळ येतोय, म्हणा सावध हो. म्हणा काही ज्ञानोबारांची गोड भाषा आहे एका अभंगामध्ये. पूर्वीचे ऋषीमुनी सांगायचे हो की आम्ही कधी मरणार आहोत, तसं सांगून ठेवायचे लोक. ज्ञानोबा म्हणतात कानी घालून या बोटे नाद जे पहावे. महाराज म्हणतात कानामध्ये बोट घालायची आणि ते ओम असा जर आवाज ऐकू नाही आला ना, समजायचं इथून पुढे 9 दिवस आपलं आयुष्य शिल्लक राहिलंय. भुवया पाहता न दिसती जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस आपल्या भुवया पाहायच्या. जर भुवया दिसत नसल्या ना, लगेच नका पाहू, भुवया जर दिसत नसल्या समजायचं इथून पुढे 7 दिवस. डोळे घालून या बोटे चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस डोळ्यात बोट घालायची. आणि डोळ्यात बोट घालून जर ते चक्र त्याच्यासमोर दिसत नसेल, समजायचं इथून पुढे 5च दिवस शिल्लक राहिले. पुढची भाषा ज्ञानोबारांची अशी आहे, नासागरीचे अग्र न दिसता जाणा तेची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्ञानोबारांचा ज्या दिवशी आपला नाकाचा शेंडा दिसत नसेल, समजायचं त्याच दिवशी ज्ञानबा तुकाराम. पण ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण वेगी पहा. विठ्ठल सावध हो, सावध हो, तुझा मृत्यू जवळ येतोय, जवळ येतोय. मृत्याची भेटी जवळी आली. मन तुकोबारांशी उज्जत घालायला लागलं. मन म्हणतं महाराज पाहून घेऊ, शेवट जवळ आला की मग आम्ही घेऊ मॅनेज करून. तुकोबारांचा तर तिथे कोणाच चालत नाही. शेवटील घडी बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला, साधावा तो काळ जवळी आला. तुकोबारांचा अरे त्याच्या भरोशावर राहू नको. ग्रास गिडी सत्ता हाती नाही, क्या जीवन एकी पकरी आस, हाथो लिया नाही तेरा. घास महाराज म्हणतात हातात घेतलेला घास तोंडापर्यंत जाईल, सांगता येत नाही. तोंडात गेलाय, चावलाय, लाडीत रूपांतर झालंय, पण तोंडातला घास आत पोटात जाईल, सांगता येतं नाही. वो ग्रास गिडी सत्ता हाती नाही, क्षणभंगुर हे जाई न कडता. ग्रास गिडी सत्ता भरवसा क्षणभंगुर नाही भरवसा, हरे सावध तोडा मायाचा, वारे सावध तोडा मायाचा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराय वळसागा. काही नसेल मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसा. थोराय वळसागा. महाराज म्हणता अरे पुढे हुशार हुशार हो, आताच सावध हो, पुढे फार मोठा ओढसा आहे. तो काय कर, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. महाराज म्हणतात अरे शेवटची घडी बुडायला वेळ लागणार नाही, शेवटील घडी बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. जो काळ जवळ आलाय, महाराज म्हणतात त्याला साधून घे. एक प्रश्न आहे, काळ संपलं, अगदी 2-4-5 मिनिटात थांबतो. काळ आपल्या जवळ येतो. तुकोबाराय म्हणतात साधावा तो काळ जवळी आला, किंवा काळ आला जवळी ग्रासावया. महाराज म्हणतात तुला ग्रासण्याकरता काळ तुझ्या जवळ येतोय असं म्हणतात. प्रश्न असा आहे, काळ आपल्या जवळ येतो की आपण काळाच्या जवळ जातो? तुकोबाराय म्हणतात साधावा तो. मी चांदीची नाणी वगैरे आणलेली नाही तर घरून, म्हणजे उत्तर बरोबर आले तर द्यायला, आणि चुकलं तर काही नाहीये, बोला. महाराज म्हणतात काळ जवळ आला. प्रश्न असा केलाय, काळ आपल्या जवळ येतो की आपण काळाच्या जवळ जातो? आपण काळाजवळ. कसं आहे, आपण पंढरपूरला जायचं ठरलं. विचारू नये मी इथं, पण मोठ्या धाडसाने प्रश्न करणार आहे. तुम्ही पंढरपूरला गेलेत का सगळेजण? हो सर्वच? हो हो. वा. आणि जे राहिले असतील त्यांनी सुद्धा एकदा पंढरपूरला जा. म्हणजे सर्वांनी एकदा पंढरपूरला जा, पण जायच्या अगोदर जा. जायच्या अगोदर सगळ्यांनी एकदा पंढरपूरला जा. पंढरपूरला जायचं ठरलं. निघाले, आपल्या सिन्नरहून गाडी निघाली. पंढरपूरच्या बस स्टँड मध्ये रात्री पोहोचली गाडी. दोघांपैकी एक जण झोपला होता, दुसरा जागी होता. जो जागी आहे त्याने झोपलेल्याला उठवलं आणि सांगितलं अरे उठ, पंढरपूर आलं. काय म्हटलं? पंढरपूर आलं. आता पंढरपूर इकडे आलं का हे पंढरपूरला गेलं? आपण जातोय, पंढरपूर तिथंच आहे सोलापूर जिल्ह्यात. ते काही तिकडून इकडे आपल्या नाशिक जिल्ह्यात येतं का? नाही महाराज, पंढरपूर तिथंच आहे, आपण तिथं जातो. पण म्हणतात लोक काय, पंढरपूर
आलं आपण जातो आणि तरी म्हणतात आलं. आलं का लक्षात? आलं ना? काय आलं? विठला विठला विठाला विठाला विठाला. आपण जातो पण तरी म्हणतो पंढरपूर आलं. का म्हणतो? ज्ञानोबारांचं तसंच आहे. आहा कटा हे ओखटे आणि मृत्यू लोकीचे उफराटे. ज्ञानोबारांचा जातात हे आणि म्हणतात आलं. तसा काळ जिथं आहे तिथंच आहे. आपण काळाजवळ चालत जातो पण मृत्यू लोकाचा नियम उलट आहे म्हणून म्हणावं लागतं साधावा तो काळ जवळी आला. हे पण ज्याचं जिथं ठरलंय ना माणूस तिथपर्यंत आपल्या पायाने चालत जातो. ज्याचा मृत्यू जिथे ठरलाय तिथपर्यंत चालत जातो. काळ जिथले तिथंच आहे. आपण काळाजवळ जातो पण म्हणावं लागतं काळ आला. तुकोबर म्हणतात म्हणा अरे तू तुझा काळ तुला ग्रासण्याकरता जवळ येतोय आणि तिथे वशिलेबाजी चालत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई यम आज्ञा. ज्ञानोबा म्हणतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनंजया. जया परी ज्ञानोबा म्हणतात ज्याचा जन्माचा सोहळा झालाय त्याचा मृत्यूचा सोहळा होणारच. आपण नेहमी ऐकणारी मंडळी येथे नाही उरो आले अवतार. येरा ते पामर जीव किती महाराज म्हणतात अवताराला आलेल्या देवादिकांना सुद्धा हा देह संपवा लागला. तुमची आपली गोष्ट सोडा. तुकोबरा म्हणतात म्हणा गाफील राहू नको सावध हो सावध. अरे तो काळ तुला ग्रासण्याकरता जवळ येतोय तू काहीतरी कर. ते मन तुकोबराने विचारतं महाराज महाराज तुम्ही सांगितलेलं सगळं लक्षात आलंय फक्त सांगा त्या काळाच्या जाचातून सुटण्याकरता मी काय करू तेवढं मला सांगा. तुकोबरा तुका मने चिंते कुळेचे देवता. तुका मने चिंते कुळेचे देवता. तुका मने चिंते कुळीचे दैवत. तुका मने चिंते कुळीचे दैवत. तुका मने चिंते कुळेचे देवता. तुका मने चिंते कुळेचे देवता. तुका मने चिंते कुळीचे दैवत. तुका मने चिंते कुळीचे दैवत. रवा भोग हॅलो शब्द मिथ्या बरवा भोगता. हे बरवा भोगता शब्द मिथ्या. बरवा भोगता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई सावधान. आता माझ्या मना होई सावधान. ये वारावा भोता शब्द मिथ्या. वारावा भोता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई समाधान. आता माझ्या मना होई सावधान. ओ पुण्याची दान कार्यसिद्धी कार्यसिद्धी कार्यसिद्धी. हा पुण्याची दान हे दान. पुण्याची दान कार्यसिद्धी कार्यसिद्धी. व पुण्याची दान पुण्याची धार कार्यसिद्धी.
कुडीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या. संपलंय, थांबणार अगदी 2 मिनिटात. तुकोबरांनी त्या मनाला सांगितलं, म्हणा अरे सावध हो, असं गाफील राहू नको, तुला ग्रासण्याकरता तो काळ जवळ येतोय. मन म्हणतं महाराज अहो शेवटची घडी येईल त्यावेळेला पाहून घेऊ. महाराज म्हणतात ती शेवटची घडी बुडायला वेळ लागणार नाही, त्याकरता आतापासून सावध हो, आतापासून सावध हो. मनाने विचारलं करायचं काय. महाराज म्हणतात एकच कर. तुका म्हणे चिंती कुळीची देवता, आपली जी कुलस्वामिनी आहे, माझी कुळीची कुळस्वामिनी विठाबाई जगत्रयी जीवनी. महाराज म्हणतात त्या भगवान पंढरीनाथाचं चिंतन कर. आणि वारावा भोवता शब्द मिथ्या, मिथ्या भोवता शब्द वारावा, सगळं जे मिथ्या आहे. मग मिथ्यामध्ये धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व वारावा, हे सगळं जे मिथ्या आहे ना, महाराज म्हणतात हे सगळं याच्यातली माया बाजूला सोडून दे आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन कर. शेवटी परमात्म्याचं नाव मुखात यावं वाटतंय ना, महाराज म्हणतात तयारी आतापासून केली पाहिजे. भागवत भास्कर पूजनीय डोंगरेजी महाराज म्हणायचे परमार्थ बचपन का विषय है, पचपन का नहीं.
ऐकलं सगळ्यांनी? महाराज म्हणायचे परमार्थ बचपन का विषय है, बचपन का. बचपन का नाही म्हणजे 50शी ओलांडल्यानंतर करू नये असं नाही, पण तयारी आत्तापासून केली पाहिजे. शेवटी देवाचं नाव मुखात यावं वाटतंय ना, तयारी आत्तापासून करा, आतापासून. पेपर किती तासाचा असतो? पेपर 3 तासाचा. 2.5 झाले का? 3. पेपर 3 तासाचा. हा बाबा, पेपर 3 तासाचा. आणि 3 तासाचा पेपर चांगला जावा याच्याकरता अभ्यास. पेपर 3च तासाचा असतो आणि अभ्यास वर्ष. पेपरच्या दिवशी अभ्यास करायचा नसतो, वर्षभर अभ्यास करायचा असतो आणि मग पेपरला जायचं असतं. स्वामी विवेकानंदांची परीक्षा सुरू होती. आदल्या दिवशी मंदिरात तंबोरा वाजवत बसले होते. त्यांच्या मित्राने विचारलं, नरू, नरेंद्र नाव होतं, नरू अरे पेपर चालले आपले, परीक्षा आहे उद्या, पेपर आहे आपला, अभ्यास नाही करत? स्वामी विवेकानंद म्हणाले, पेपरच्या वेळेस अभ्यास नसतो करायचा, वर्षभर तयारी करून ठेवायची असते आणि मग शिक्षकांना म्हणायचं असतं परीक्षा घ्या. गेले पेपरला, प्रश्नपत्रिका हातात पडली. प्रश्न होते 15 आणि टीप होती कोणतेही 12 सोडवा. स्वामी विवेकानंद असे प्रगल्भ होते, त्यांनी 15च्या 15 प्रश्नांची उत्तर लिहिली आणि खाली टीप लिहिली कोणतेही 12 तपासा. अशी तयारी केली पाहिजे आणि मग पेपरला गेलं पाहिजे. आमचे श्री गुरु नथुसिंग महाराज म्हणायचे तसं तिथे जाई. काय असतं महाराज म्हणायचे, 5-7 दिवसाच्या प्रवासाला जर कोणी निघालं, कुठे 5-6 दिवस जायचं असेल तर सामान भरायला लोक बॅगेत एक वस्तू आठवून टाकायला सुरुवात करतात का, एखादी वस्ती राहून जाई नाही म्हणून. 5-7 दिवसाच्या प्रवासाला जर आपण हे सगळं सामान इतक्या दिवसांपासून तयारी करतो, हा तर अनंताचा प्रवास आहे. जिथं गेल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते, जिथून परत माघारी येणंच नाहीये, हे तर नाही, जिथून परत आपल्याला यायचंच नाही, अशा अनंताच्या प्रवासाला जात असताना महाराज म्हणतात तिथेही जाताना ही वडकटी आपण आधीच भरून ठेवली पाहिजे. देवाला म्हणायचं कधीही ये आणि कधीही घेऊन जा, सामान राहू देऊ नये. आणि महाराज म्हणतात तो पेपर 3च तासाचा आहे. 3 तासाचा पेपर चांगला जाण्याकरता अभ्यास वर्षभर करावा लागतो. तसं मरण किती तासाचं असतं? मरण असं कोणी म्हणतं का, भाऊसाहेब 5 तास मरत होते? नाही हो, 5 तास ते नाकातोंड्यात नळ्या वगैरे कोंबल्या असतील, त्यांना वेदना होत असतील, पण महाराज मरण हे क्षणाचं असतं. ऐकताय तुम्ही? पेपर 3 तासाचा, पण 3 तासाचा पेपर चांगला जाण्याकरता अभ्यास वर्षभर करावा लागतो. तसं मरण क्षणाचं असतं आणि क्षणाचं मरण गोड करण्याकरता तयारी आयुष्यभर करावी लागते. महाराज म्हणतात आयुष्यभर तयारी केली तर शेवटी आणि मरणी जया जे आठवे, ज्ञानोबाराय बोलतात तो तेची गती ते पावे. ज्ञानोबाराय म्हणतात अंतःकाळात परमात्म्याचं नाव मुखात येऊ वाटतंय ना, तयारी आता करा. एकाने विचारलं शेवटी देवाचं नाव मुखात आलं तर फायदा काय? भगवान म्हणतात अंतःकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. प्रभू म्हणतात, तुकोबाराय म्हणतात अंतःकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. सुखाला पारावर राहणार नाही, शेवट गोड भाव वाटतंय तर शेवटी देव शेवट तो होतो तुझी आणि गोड. परमात्म्याच्या नामचिंतनाने शेवट गोड होतो आणि तो शेवट गोड करण्याकरता आयुष्यभर परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. लोक म्हणे कामं तितकी, आम्हाला कामच इतकी आहे की देवाचं नाव घ्यायलाच वेळ नाही. मग आम्ही आमची कामं राहू द्यायची का आणि देवळात जाऊन देवदेव करत बसायचं का? महाराजांनी अजून एका स्कीममध्ये बसवून दिलं लोकांना. महाराज म्हणतात नका तुम्ही दिवस रात्र देवाचं नामचिंतन करू, तुमची 1000 कामं करून घ्या आणि ती कामं करत असताना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कामामध्ये काही म्हणा, परिणाम काय होईल? महाराज म्हणतात अनिष्टाची निवृत्ती होईल आणि इष्टाची प्राप्ती होईल. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. भवश्रम जाईल ही अनिष्टाची निवृत्ती आणि दुःखाचं सुखात रूपांतर होईल ही इष्टाची प्राप्ती आहे. महाराज म्हणतात कामात काम करा. एक जण गेला जुन्नरला चालला होता, सिन्नरला चालला होता आणि म्हणे का सिन्नर चालले? म्हणे हो. आपलं तेवढं काम करता का येता? हा म्हणे शाबास, आमची सोडून द्यायची आणि तुमचीच कामं करत बसायची का? हा म्हटलं मी तसं म्हणतोय का तुम्हाला? तुम्ही तुमची सगळी कामं आवरून घ्या, सिन्नरची तुमची काय असतील नसतील ती सगळी कामं आवरा, भगवतीवर जा, सगळं आवरून घ्या तुमचं. आणि तुमचं सगळं झालं की येता येता एवढं कामात काम, आमचं एवढं काम जरा करा. तसं महाराज म्हणतात तुमच्या दिवसभराचे 1000 कामं करा, पण ते करत असताना शेवटी कामात काम भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि असं परमात्म्याचं चिंतन केलं तर शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात तो शेवट गोड करण्याकरता काही थोडा बहुत लागपाठ
करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावणीया नीट जरी करणी असेल गोड शेवट गा महाराज म्हणतात असा शेवट गोड करायचा असेल तर तुका म्हणे चिंती कुडीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे चिंती कुळीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या आता माझ्या मना होय सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी बोलण्याचे ओघात जे काही चुकीचे शब्द निघाले असतील माझ्या बुद्धीचा दोष घेण्यायोग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं झालेली सेवा भगवान पंढरी रायाच्या चरणी आईसाहेब मुक्ताई मातेच्या चरणी अर्पण करतो ज्यांच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पुनीत पावन झालाय त्या श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी हे कीर्तन पुष्प समर्पण करतो उपस्थित सगळीच आमची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतली ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी गुणीजन मंडळी आणि आपण सगळेच मातृहृदय पितृहृदय श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो आयुष्यभर ज्यांनी सुद्धा शेवट गोड करण्याकरता सबंध आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं भला मोठा परिवार मातोश्रींचा पण आजीबाईंनी हा सगळा परिवार सांभाळून कामात काम भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून शेवटी परमात्म स्वरूप अशी विकृप होण्याची अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली खरं तर मी आजीबाईंना पाहिलं नाही ज्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाची ही सेवा आहे त्या वैकुंठवात्मी मातोश्री आजीबाई सुमनबाई शांताराम काळे आजीबाईंना मी काही पाहिलं नाही पण आजी कशा होते मी न पाहता सांगू शकतो मी आजींना पाहिलेलं नाही माझा तुमच्या इथला पहिलाच प्रसंग आहे पण आजी कशा होत्या मी इथूनच सांगू शकतो कशाहून मृग नक्षत्राचा पाऊस पडला होता ज्वारी पेरली होती पेरतात तुमच्याकडे ज्वारी नाही सगळा ठोकच का माल असं काय अच्छा बरं बरं म्हणजे खोकेचा पेट्यांचा विषयच नाही बरं बरं ज्वारी पेरलेली होती ज्वारीचे असे चांगले कोंब वर आलेले होते चांगले इतके कोंब वर आलेले होते लुसलुशीत अशा प्रकारचे कोंब होते आणि रस्त्याने खाडाचा शेतकरी चालला होता तो शेतकरी रस्त्याने चालला होता आणि त्याने ते लुसलुशीत कोंब पाहिले आणि लुसलुशीत कोंब पाहून तो शेतकरी वर्णन करू लागला कशाचं कुणाचं कोंब पाहिले त्याने लुसलुशीत कोंब जमिनीतून बाहेर आलेले आणि वर्णन कशाचं केलं त्याने कोंबाचं कशात हाडाचे शेतकरी म्हणून शेतीचं म्हटले ते शेतकरी जाताना तो विचार करू लागला तो म्हटला बाप रे किती लुसलुशीत कोंब आहे आणि त्याच्या अंतःकरणात विचार निर्माण झाला की कोंब जर इतके लुसलुशीत आहे तर या कोंभांना जन्म देणारे आहे ते भूमीची मार्दवता किती जबरदस्त असणारे कोंभ पाहून भूमीची मार्दवता जसं शेतकऱ्याच्या लक्षात येतं ज्ञानोबारांची भाषा आहे माऊली म्हणतात कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव ज्ञानोबा म्हणतात कोंभावरून भूमीची मार्दवता लक्षात येते तसं तर मी आजीबाई सुमनबाईंना पाहिलं नाही पण त्यांचा सगळा परिवार त्याच्यात मग बस्तीराम काका असतील रामदास काका असतील विजू काका असतील आजीबाईंची मुलगी त्यांचा सगळा परिवार आणि त्यात आजीबाईंचे नातू सगळे त्यात आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आमचे परमार्थ संधी गुरुबंधू आदरणीय श्री सागर महाराजकडे अतिशय शालीन आणि विनयशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे जर आजीच्या म्हणजे हे कोंब जर इतके लुसलुशीत आहे तर यांना जन्म देणारी ती भूमी किती कसदार असेल त्या मातोश्रीच्या चरणी मी विनम्र भावे अभिवादन करतो उपस्थित सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी अभिवादन आमचे गुरुबंधू हरिभक्त प्रणद श्री भागीरथ महाराज काळे त्याचप्रमाणे सुदाम बाबा काळे आणि आपण सगळी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो आणि मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ आमचे गुरुबंधू हरिभक्त प्रणद श्री राहुल महाराज डुमरे यांना आजीच्या स्मरणार्थ त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेकरता गिझर या ठिकाणी ही मंडळी सप्रेम भेट देणार आहे त्याचाही त्यांनी स्वीकार करावा अशी काळे परिवाराच्या वतीने विनंती करतो पुनश्च सर्वांच्या चरणी अभिवादन करून माझ्या वाणी विराम 2 मिनिट सगळ्यांनी जगद्गुरु तुकोबारांचं भजन आजीबाईं करता करायचं सागर आणि सेवेला विराम देऊया तुकाराम 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 भजन करायचं बोला तुकाराम 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 तुकाराम
हा बोलिले पुरे वेडीवा पुढी उत्तरे क्षमा पराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला धिकार म्या पुला राज महाराज तुम्ही शुद्ध